भारताला वरदान लाभलंय ते आयुर्वेदाचं, आणि हेच आयुर्वेदा जर स्त्रियांसाठी उपयोगी ठरत असेल तर पीसीओडी, वंध्यत्व, पीसीओएस अशा अनेक समस्यांवर आयुर्वेदातून मार्ग काढण्याचा विचार गायनोवेदाच्या रचनाच्या मनात आला. रचना गुप्ता हिचा ध्यास तिने आरती पाटील पर्यंत पोहोचवला. डॉक्टर आरती पाटील. रचना अचानक एक दिवशी माझ्यासमोर बसली आणि ती म्हणाले की आपल्याला विमेन्स हेल्थ मध्ये खूप मोठं काम करायचंय आणि डॉक्टर तुम्ही आमच्या बरोबर जोडले जाऊ शकता का आणि आपण मिळून हे सगळं सुरू करूया. डॉक्टर आरती पाटील यांनी आयुर्वेदातून शिक्षण केलंय, ते सुद्धा गायनॅक म्हणून, आणि म्हणूनच त्यांच्या मनाशी ध्यास होता तो अनेक स्त्रियांना मदत करण्याचा, त्यांच्या गायनॅक समस्या यातून सोडवण्याचा. आणि हाच विचार रचना गुप्ताच्या मनात सुद्धा होता. बड़े बड़े डॉक्टर ने बोल दिया कि नहीं बेबी नहीं होगा, गायनोवेदा के मेडिसिन की वजह से ट्विंस होंगे, ये मैंने कभी नहीं सोचा था. रचना गुप्ता या आरती पाटीलला भेटल्या आणि पुढे निर्मिती झाली ती गायनोवेदाची. गायनॅक आणि आयुर्वेदा हे दोन्ही एकत्र आलं. आरती पाटील गायनोवेदाचा चेहरा बनल्या. आयुर्वेदाचा जन्म, आयुर्वेदाची भूमी ही भारत भूमी आहे. पण असं असून सुद्धा आयुर्वेदाबद्दल प्रॉपर माहिती आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली गेली नाहीये. कारण सगळ्यांना असं वाटतं आयुर्वेद म्हणजे खूप उशिरा रिझल्ट येईल, जेव्हा की हे सत्य नाहीये. यातून त्यांनी अनेक स्त्रियांना मदतच केली. पण कुठेतरी हा सगळा ध्यास, हा सगळा प्रवास अनेक वर्षांचा होता. हर लेडीज को जो स्ट्रगल कर रही है कंसीव करने के लिए, उसको एक बार गायनोवेदा के बारे में सोचना चाहिए और अपनी जिंदगी में मिराकल लाना चाहिए, क्योंकि वो मिराकल आएगा ही, ये मेरा भरोसा है. मैंने खुद एक्सपीरियंस किया है. पीसीओडी, पीसीओएस, वंध्यत्व, इतर गायनॅक समस्या याबद्दल स्त्रियांनी ऐकलं तर होतं, पण आयुर्वेदातून यातून मार्ग निघू शकतो हे मात्र काही कमीच लोकांना माहिती होतं. आणि हा मार्ग दाखवला गायनोवेदाने, त्याच्या आरती पाटील यांनी. अंगावरचं पांढरं जाणं, ज्याला आपण व्हाईट डिस्चार्जची समस्या म्हणतो, किंवा पिरियड पेन, पिरियड उशिरा येणं, इरेग्युलर पिरियड्स होणं, किंवा पीसीओडी, वंध्यत्व, अशा वेगळ्या वेगळ्या समस्या घेऊन त्या हर्ब्स त्याच्यामध्ये जे सगळ्यात बेस्ट हर्ब्स सांगितले गेले ते निवडून मग त्याची औषधं बनवली गेली. आजवर 30,000 पेक्षा जास्त स्त्रियांना यातून मार्ग मिळालाय. आणि आरती पाटील यांचा हा ध्यास गायनोवेदातून सुरूच आहे. स्वतः डॉक्टर असलेल्या आरती पाटील यांचा प्रवास सुद्धा अतिशय प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे आजची आपली वंडर वुमन नक्कीच आहे आरती पाटील. चला तिला भेटूयात. हे सगळं जे काय मी मगाचपासून बघतेय, मी जसं म्हणते की गायनोवेदा बघितलं की मला तुमची आठवण येते, किंवा आरती पाटील आता त्या नावाशी जोडलं गेलं की गायनोवेदा म्हटल्यावर आरती पाटील, आरती पाटील म्हटल्यावर गायनोवेदा. कधी सुरू झाला हा प्रवास, आणि जसं तर मला कळलं की कसं आहे, पण ऍक्च्युअल प्रवास म्हणजे तुमचा आयुर्वेदा आणि गायनोवेदा एकत्र आलं, मग ते पुढे कसं घडून आलं? तर 2019 मध्ये रचनाने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने माझ्या क्लिनिकमध्ये आमची भेट झाली. तर क्लिनिकमध्ये असताना स्पेशालिटी अशी आहे की माझं गायनॅक मधून पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आयुर्वेदामधून, आणि ते झाल्यानंतर मला अगदी क्लिअर होतं की मला फक्त आणि फक्त गायनॅक इश्यू आणि आयुर्वेदा या विषयावरच काम करायचंय. आणि हे क्लिनिक जे होतं ते असंच होतं ज्याच्यामध्ये मी फक्त गायनॅक इश्यू आयुर्वेदाच्या मदतीने सॉल्व्ह करत होते. तर त्यावेळी असं घडून आलं की रचनाला पण वुमन्स हेल्थ मध्ये खूप इंटरेस्ट होता, आणि ते म्हणतात ना की एखाद्याचं खूप स्वप्न असतं की आपल्याला ना खूप काहीतरी मोठ्या प्रमाणावर काम करायचं. आणि एक गोष्ट माझ्यासाठी अगदी सरळ होती की एक क्लिनिक मध्ये बसून मी अगदी 24 तास जरी चित्राली काम केलं तरी सुद्धा मी किती बायकांना मदत करू शकते, हा एक प्रश्न मला नेहमी पडत होता. आणि ते मॅनिफेस्टेशन होतं की रचना अचानक एक दिवशी माझ्यासमोर बसली आणि ती म्हणाले की आपल्याला विमेन्स हेल्थ मध्ये खूप मोठं काम करायचंय आणि डॉक्टर तुम्ही आमच्या बरोबर जोडले जाऊ शकता का आणि आपण मिळून हे सगळं सुरू करूया. आणि त्यावेळी गायनोवेदा हे फक्त एक स्वप्न होतं, म्हणजे ते नाव सुद्धा अजून दिलं गेलं नव्हतं. फक्त विमेन्स हेल्थ मध्ये काहीतरी करायचंय आणि त्यासाठी आयुर्वेदाच्याच मदतीनं करायचं आहे, एवढं मात्र आम्हाला पूर्णपणे क्लिअर होतं. आणि ते म्हणतात ना की बोलण्यात हे लक्षात आलं की आपल्या विचार किती जुळतात. त्यामुळे भलेही आम्ही पूर्वी एकमेकींना ओळखत नव्हतो किंवा विशालची आणि माझी सुद्धा पूर्वी कधीही भेट झालेली नव्हती, पण त्यांचे विचार ऐकून मला कुठेतरी असं वाटलं मी यांचीच वाट
बघत होते. वाह. मला हीच साथ हवी होती. ते सगळं जुळून आलं. अगदी जुळून आलं. आणि कुणालाही आश्चर्य वाटेल, पण जी लोक पूर्वी कधीही एकमेकांना ओळखत नव्हती किंवा मी पण त्यांना ओळखत नव्हते, पण त्यांच्या म्हणजे बोलण्यावर केवळ विश्वास ठेवून मी सगळं बंद करून या मिशन मध्ये जोडली गेले. आणि आम्ही तिघं तुम्ही आज बघतच आहात की आम्ही कुठे आहोत आणि ज्या पद्धतीने एकत्रपणे या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत. म्हणजे ती सुरुवात झाली, तो सगळा प्रोसेस सुरू झाला. तुम्ही म्हणताय की हे सगळं असं जुळून आलं की जे स्वप्नवत होतं आणि ते सगळं जुळून आलेलं आहे. चांगल्या गोष्टी अशाच घडत असतात असं मला वाटतं. सो तुम्ही म्हणता की तुमच्या डोक्यात हा विचार होता की बायकांसाठी, विमेन साठी काहीतरी करायचं, आयुर्वेदा, गायनॅक इश्यूज हे सगळं होतं. पण आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपला जो लँड आहे, म्हणजे इंडियामध्ये आयुर्वेदा काही नवीन नाहीये, पण त्या गोष्टी बऱ्याच जणांना माहितीच नाहीये किंवा माहिती नसतात. सो तुम्ही काय पहिला स्टेप होता की कशी, बिकॉज एवढी तुमची औषधं आहेत, त्याच्यात एवढं काय काय वेगळ्या गोष्टी आहेत, मग ते काय होतं की हेच करायचं, तिथपर्यंत कशा पोहोचला, ती औषधं कशी मुळात डिझाईन झाली, कशी अस्तित्वात आली, ते कसा होता तो प्रोसेस? तर तुम्ही अगदी चित्राली बरोबर सांगितलं. आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी आणि आयुर्वेदाचा जन्म, आयुर्वेदाची भूमी ही भारत भूमी आहे. पण असं असून सुद्धा आयुर्वेदाबद्दल प्रॉपर माहिती आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली गेली नाहीये. त्यातल्या त्यात जर आपण बायकांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल जर बोललो तर त्याबद्दलचा अवेअरनेस आपण जो म्हणतो तो अगदी नगण्य स्वरूपाचा आहे. आयुर्वेदाबद्दल अगदी मध्ये अगदी कमी शब्दात सांगायचं झालं तर आयुर्वेदामध्ये सुद्धा सुपर स्पेशालिटी नावाचा कॉन्सेप्ट अस्तित्वात आहे. अगदी. आणि ज्याच्यामध्ये गायनॅक किंवा आपण स्त्रीरोग विषयक समस्या ज्या म्हणतो त्याच्याबद्दल इतकी डिटेल्ड माहिती दिली गेली आहे. त्याबद्दल चरक संहिता, जी की आयुर्वेदाचं अत्यंत जुना आणि अत्यंत नावाजलेला ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सेपरेट प्रत्येक स्त्रीरोगाबद्दल अगदी इलॅबोरेट माहिती आहे. इतकंच नव्हे, हे स्त्रीरोग डायग्नोज कसे करायचे, त्यांची लक्षणं काय आहेत, त्याच्यावरती ऍक्च्युली औषधांची योजना कशी करायची, प्रत्येक समस्येवर आपण ज्या औषधी निवडतो त्या कशा निवडायच्या, त्या बनवायच्या कशा, त्या प्रिझर्व कशा करायच्या आणि त्या काय डोसमध्ये त्या दिल्या गेल्या पाहिजेत, याबद्दलची इतकी इलॅबोरेट माहिती या ग्रंथांमध्ये दिली गेलेली आहे आणि ती लोकांच्यापर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक होतं. मग जेव्हा गायनोवेदामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट आमच्या लक्षात आली ती ही होती की वेगळे स्त्रीरोग जे आहेत त्याच्याबद्दल, ज्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन आपण म्हणतो की पीसीओडी आहे किंवा वंध्यत्वाची समस्या आजकाल खूप जास्त भेडसावणारी आहे, तर या समस्यांवर वेगवेगळ्या अनेक औषधी, ज्याला आपण हर्ब्स म्हणतो, ते सांगितले गेले आहेत. तर या चरक संहितामधून या हर्बचा रेफरन्स घेऊन प्रत्येक सेपरेट स्त्री रोगावर, जसं की अंगावरचं पांढरं जाणं, ज्याला आपण व्हाईट डिस्चार्जची समस्या म्हणतो, किंवा पिरियड पेन, पिरियड उशिरा येणं, इरेग्युलर पिरियड्स होणं, किंवा पीसीओडी, वंध्यत्व, अशा वेगळ्या समस्या घेऊन त्या हर्ब्स त्याच्यामध्ये जे सगळ्यात बेस्ट हर्ब सांगितले गेले ते निवडून मग त्याची औषधं बनवली गेली. इतकंच नव्हे, ही औषधं जेव्हा बनवली गेली त्यावेळी ती बनवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट चित्राली की आयुर्वेदिक औषधांना जर उत्तम रिझल्ट हवा असेल तर महत्वाची गोष्ट, ह्या ज्या औषधी हे हर्ब जे असतात ते एका स्पेसिफिक आणि चांगल्या क्वालिटीचे असणं फार महत्वाचं आहे. आणि ते मिळवण्यासाठी भारताच्या विविध कोपऱ्यातून, म्हणजे म्हणतात ना की विविध कोपऱ्यातून जिथं ती मुळात औषधं तयार होतात तिथून ते हर्ब्स आणणं, हे सुद्धा एक खूप मोठं चॅलेंज होतं, ज्याच्यावर आम्ही खूप जास्त वेळ घालवलेला आहे. पण आम्ही अगदी याबद्दल खूप पर्टिक्युलर आहोत की ती औषधं आम्हाला अगदी प्युअर पद्धतीचीच हवी. आणि ती बनवण्याची जी पद्धत आहे, जी आम्ही आमच्या तिथे फॅक्टरीमध्ये किंवा आम्ही औषधं जिथे बनवतो तिथे आम्ही ती विशिष्ट पद्धतीने शुद्ध करून ती बनवण्याची जी ग्रंथोक्त प्रोसेस आहे, जेणेकरून त्याचे रिझल्ट जे आहेत, कारण सगळ्यांना असं वाटतं आयुर्वेद म्हणजे खूप उशिरा रिझल्ट येईल, जेव्हा की हे सत्य नाहीये. खास करून स्त्रीरोग समस्यांमध्ये ही औषधं अतिशय उत्तम प्रकारे बनवलेली असल्यामुळं आणि प्युअर फॉर्म मध्ये असल्यामुळं अतिशय उत्तम प्रकारचे रिझल्ट मिळतात. पण मग जेव्हा ही बनली, म्हणजे जेव्हा ही बनत होती, टेस्टिंग वगैरे काही झालं का? म्हणजे तुम्ही कोणावरती कसे तुम्ही म्हणालात की नाही हे एवढेच दिवस घेतले पाहिजेत किंवा हे ते कसं घडलं किंवा ते कसं येतं? बिकॉज मी बघितलंय, मी वाचलंय की हे तुम्ही 3 to 6 months घेतले पाहिजेत, हे तुम्ही 6 to 9 months घेतलं पाहिजे, असं त्या औषधाचं एक ड्युरेशन आहे. बरोबर. सो हे कसं ठरवलं गेलं, हे कसं कळतं?
अगदी. तर असं आहे की गेल्या 15-20 वर्षांमध्ये मी आजपर्यंत जेवढ्या स्त्रीरोग विषयक समस्या या औषधांच्या मदतीने सॉल्व्ह केल्यात, त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की हा एक लक्षात आलं की जसं की वाईट डिस्चार्जच्या समस्येमध्ये हा जर अगदी खूप काळापासून जर ही समस्या असेल तर ही औषधं घेतल्यानंतर एक 6 महिन्याचा किंवा 90 दिवसांचा कालावधी लागतो. ही फॅक्ट आहे. जे लाखो महिलांनी औषधं घेतल्यानंतर जे आम्ही बघितलं, जे आमचं ऑब्झर्वेशन आहे ते आम्ही एक त्या डेटावरूनच आम्ही ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ आम्हाला हे माहितीये की पीसीओडीची समस्या कितीही जुनी असली तरी सुद्धा जास्तीत जास्त 6 ते 9 महिने जर बरोबर ही औषधं घेतली आणि त्याच्याबरोबर योग्य प्रकारचा डाएट लाईफस्टाईल फॉलो केला तर ही समस्या मुळापासून बरी होऊ शकते. हे लाखो लोकांना औषध देऊन आम्ही बघितलेलं आहे की असंच घडतं म्हणून. त्याबद्दलचे बरेच सारे रिसर्च पेपर्स आज इंटरनॅशनल जर्नलमध्ये सुद्धा पब्लिश्ड आहेत. आणि इतकंच नव्हे तर आम्ही म्हणजे आपल्याला माहितीये गायनोवेदामध्ये सुद्धा इतक्या लाखो बायका ज्यामुळे हे मेडिसिन्स घेतात त्यांचे सुद्धा सगळे फीडबॅक्स, फॉलोअप्स याचे सुद्धा सगळे आम्ही योग्य प्रकारे डेटा मेंटेन करून त्यावरून जो आमचा अनुभव सांगतो त्यानुसारच आम्ही हे टाइम ड्युरेशन, डोसेज वगैरे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आम्ही त्या पद्धतीनेच त्या गोष्टी ठरवल्या. पण मग सुरुवातीला एखादं औषध बनलं आणि मग वाटलं की त्याच्यात काही चेंजेस व्हावे, असं काही घडलं का किंवा त्या प्रोसेसमध्ये? बिकॉज बरेच वेळेला आपण सुद्धा ट्रायल अँड एरर्स करत असतो आणि मेडिसिन म्हटल्यावर स्पेशली गायनोवेदा, आयुर्वेदा म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी घडत असतात. सो ॲज अ डॉक्टर तुम्ही मग ते चेंजेस केले का या सगळ्या प्रोसेसमध्ये? तर चित्राली असं आहे की गेल्या 15-20 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मी फक्त जे 10 प्रकारचे वेगळे वेगळे स्त्री रोग आहेत त्या रोगांवरच 20 वर्ष गेली काम केलेलं आहे चित्राली. तर त्याच्यामध्ये या पूर्ण एका जर्नीमध्ये आम्हाला ऑलरेडी हा अंदाज आहे की काय हर्ब्स वापरायचे आणि किती. तर हे जे सगळे चेंजेस तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. पण ह्या चेंजेस ऑलरेडी या 20 वर्षांच्या अनुभवामध्ये ऑलरेडी त्या गोष्टी पूर्ण लक्षात येऊनच हे म्हणजे या सगळ्या औषधी बनल्या गेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या औषधी जेव्हा आम्ही बनवल्या गायनोवेदामध्ये आणि लाखो बायकांना दिल्या तेव्हा सुरुवातीचे जे सगळे रिझल्ट्स आहेत ते सगळे आम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश केले, क्लिनिकल ट्रायल्स झालेले आहेत. त्याच्यावरून आम्हाला हे लक्षात आलं की खरोखरच अतिशय उत्तम प्रकारचे रिझल्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये नंतर काही चेंजेस करण्याची गरज पडली नाही. पण त्या सगळ्या औषधांची नावं पण इतकी छान आहेत आणि ती अशी आयुर्वेदाशी जोडली गेलेली आहेत त्यामुळे ते वाचतानाच वामहा असं काय काय वेगळं नाव. सो ही नावं कशी डिझाईन झाली? म्हणजे ते त्यामधल्या हर्ब्स त्याला रिस्पॉन्सिबल होतं की त्या आजारावरती त्याचं काय होतं ते कसं हे होतं? तर असं आहे की आपण जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की स्त्री रोग आणि एक स्त्री आरोग्य या विषयाबद्दल एक म्हणजे उपजतच जिव्हाळा आहे, बरोबर? तर तुम्ही सगळ्या औषधींची नावं चित्राली बघितली तर ही सगळी एका मुलीची, स्त्रीची नावं आहेत. मायरा, वामा, सोमा ही सगळी. तर आम्हाला असं वाटत होतं की सगळी जी छान छान मुलींची नावं आहेत तीच आम्ही या औषधांना द्यावी. म्हणजे त्यांना म्हणतात ना की खरं सांगायचं झालं तर सगळ्या बायका ज्या इथे म्हणजे ज्यांना काही समस्या असतात त्या इथे येतात त्यांना सुद्धा ती औषधांची नावं आम्हाला अशी ठेवायची नव्हती ज्यांच्याबद्दल डॉक्टर म्हटलं की भीती वाटेल. एखाद्या औषधाचं नाव घेतलं की असं वाटतं काय माहिती काय. तर आम्हाला इतकं माहित होतं की हे नाव ऐकल्यानंतर सुद्धा खूप सुदिंग वाटावं, सगळंच काही एकदम पॉझिटिव्ह असलं पाहिजे. मग आमचं अगदी स्पष्ट मत चित्राली की एखाद्या स्त्रीला एखाद्या आजारातून बरं व्हायचं असेल तर पहिल्यांदा ती मनाने स्ट्रॉंग असायला हवी. सगळ्या गोष्टी ज्या तिच्याबद्दल घडतायत त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असायला हवी, जिव्हाळा आणि प्रेम असायला हवं. कारण हिलिंग ही जी एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपलेपणा, प्रेम आणि ती पॉझिटिव्हिटी जेव्हा असते तेव्हा तो सगळा प्रवास सुखकर होतो आणि ट्रीटमेंटचे रिझल्ट सुद्धा अतिशय सुंदर येतात. तेव्हा सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही काळजी घेतली की सगळ्या गोष्टींमध्ये आपलेपणा वाटावा. म्हणूनच आम्ही या सगळ्यांची नावं अगदी म्हणतात ना एखाद्या मुलीचं छान नाव शोभेल अशीच नावं आम्ही याला दिलेली आहे. वा, किती मोठी गोष्ट म्हणालात तुम्ही की खरंच मेंटली खूप इम्पॉर्टंट असतं, ते छान असावं. सो आता कुठली औषधं कोणत्या गोष्टींसाठी अवेलेबल आहेत गायनोवेदामध्ये आपल्याकडे? तर आपल्याकडे स्त्रीरोगांमध्ये जे महत्वाचे जे सगळे आहेत प्रॉब्लेम्स त्या सगळ्यांवर सेपरेट औषधं अवेलेबल आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जर सांगायचं झालं तर आजकाल सगळ्यात जास्त कॉमन जो एक स्त्रीरोग आहे तो म्हणजे सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या आहे चित्राली, वंध्यत्व. आज जर आपण बघितलं तर गेल्या काही दशकांमध्ये 4 मधल्या 1 कपलला
काय या वंध्यत्वाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय, बरोबर. तर त्याच्यासाठी एक अतिशय महत्वाचं जे औषध आमच्याकडे आहे त्याचं नाव आहे जीव. जीव म्हणजे पोटामध्ये जो एक जीव वाढतो ना, त्या दृष्टीनं आम्ही ह्याचं नाव जीव असं ठेवलेलं आहे, बरोबर. तर हे जे पर्टिक्युलर औषध आहे आयुर्वेदिक आहे आणि आपण प्रेग्नन्सी नॅचरल व्हावी, आणि प्रेग्नन्सी राहणं ही खूप किचकट आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच स्टेप्स इन्व्हॉल्व्ह असतात. तर त्या प्रत्येक स्टेपला म्हणजे अंड्याची क्वालिटी वाढवणं, अंडर योग्य वेळी फुटून बाहेर पडणं, युट्रस म्हणजे आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम होतं त्याची स्ट्रेंथ वाढवणं, आणि बेबी जे असेल आतमध्ये ते हेल्दी प्रकारचं राहणं, अशा हर स्टेपवर काम करणारं असं हे औषध आहे. दुसरी जी समस्या चित्राली खूप कॉमन आहे, आज तुम्ही बघाल की आज 3 मध्ये एका मुलीला ही समस्या आहे. तिचं नाव आहे PCOD, ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणतो. तर याच्यावर आमच्याकडे मायरावामा नावाच्या 2 औषधांचे कॉम्बिनेशन आहे. याचप्रमाणे व्हाईट डिस्चार्ज, ज्याच्याबद्दल लोक बोलायला म्हणजे बायका बोलायला खूप त्याच्याबद्दल लाज वाटते थोडीशी बोलण्यासाठी, किंवा एक स्टिग्मा आहे आपण असं म्हणू शकतो. तर त्यासाठी एक सोमा नावाचं औषध आहे. याचप्रमाणे इरेग्युलर पिरियड्स म्हणजे पिरियड्स उशिरा येणं किंवा लवकर येणं, अशा काही पिरियड रिलेटेड ज्या समस्या असतात त्यासाठी तुला नावाचं एक औषध पण आहे. याच पद्धतीनं पिरियड पेन साठी सुद्धा औषध आहेत, किंवा PMS म्हणजे आपण प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो. म्हणजे मी म्हणेन की अगदी महत्वाच्या ज्या स्त्रीरोग विषयक सगळ्या समस्या आहेत त्यावर डेडिकेटेड आयुर्वेदिक औषधं गायनोवेदामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता वेट लॉसचं पण एक प्रोसेस सुरू झालेला आहे, त्यामुळे मैत्रिणींसाठी ज्या ज्या समस्या भेडसावतात, ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या बोलू शकत नाहीत, कधी अनेकदा असं होतं की कोणाकडे बोलायचं, काय करायचं. सो गायनोवेदानी त्याचं बरंच विचार करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. त्यांचे बरेच सोशल मीडियावरती क्वेश्चन आन्सर सुरू असतात, आणि जसा डॉक्टर आरती म्हणाला की त्यांनी इतका रिसर्च केलाय, इतकं त्याबद्दल बोललंय की जे औषधं तुमच्यापर्यंत येणार त्या तुमच्या समस्या सोडवणार, हे तर अगदी दगडावरची रेस आहे. त्याचसोबत हे जे काय हे जे फोटोज आहेत आम्ही ठिकठिकाणी बघतोय, प्रत्येक गायनो बेबी झाल्यावर एक वेगळा आनंद होत असेल, बिकॉज एक मातृत्व तर येतच, त्याच्याबरोबर आनंद येतो त्या कुटुंबासोबत. सो जेव्हा जेव्हा तो एक गायनो बेबी होतो, काय उत्साह, काय वातावरण असतं. मला तर चित्राली याबद्दल मी जितकं बोलेन तितकं कमी आहे. म्हणजे मी माझे अनुभव सांगायला सुरुवात केली तर कदाचित तासनतास सुद्धा पुरणार नाही. मी इतकी चमक बायकांच्या डोळ्यात एक बघितलेली आहे, कारण का कुठेतरी त्यांना सांगितलं गेलं असतं की तुम्ही कधी आई बनू शकत नाही, किंवा तुम्हाला IVF शिवाय दुसरा पर्याय नाही, काही तर तिथून सुद्धा हताश होऊन आलेले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इतक्या कॉम्प्लिकेटेड केसेस मधून जेव्हा तेव्हा त्यांना मातृत्वाचं सुख मिळतं, आणि ते जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात तेव्हा अक्षरशः कितीतरी बायकांच्या डोळ्यात पाणी भरलेलं सुद्धा मी बघितलंय, पण ते आनंद अश्रू असतात. लिटरली अशी सुद्धा एक केस झालेली आहे ज्याच्यामध्ये डिलिव्हरी झाल्या त्यांचं तर सिझेरियन सेक्शन झालं होतं त्या पेशंटचं. तर त्यांनी तिथून स्वतःच्या त्या ICU मधूनच मला फोन केला होता, आणि तिथूनच बाळाचं आणि त्याच्या आई वडिलांनी मला इतकं त्या गोष्टीचं कौतुक वाटलं. किंवा ते आम्हाला भेटायला ऑफिसमध्ये येतात, त्यांचा आनंदाला पारावार नसतो. त्यांचे नातेवाईक येतात, त्यांचे आई वडील सासू सासरे, ज्यांना नेहमी चिंता होती की कसं यांची फॅमिली पूर्ण होणार, त्या पद्धतीनं ते भेटायला येतात. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार नसतो, कारण का कुठेतरी त्यांना असं वाटत असतं की त्यांचं आयुष्य बदलून गेलंय. एक मूल जेव्हा होतं, फॅमिली जेव्हा पूर्ण होते, त्याचं जे सुख आहे, त्याची जी चमक आहे, ती मी त्यांच्या डोळ्यात नेहमी बघितलेली आहे. खरंय. आणि मी पण हे टेस्टिमोनियल्स खूप वाचले आहेत, ते बघितलेले आहेत, त्यामुळे मला जर ते बघताना आनंद होतो तर तुम्ही तो सगळा प्रोसेस जवळून पाहिलेला आहे, ते सगळं अनुभवलेलं आहे. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही सुद्धा समृद्ध झाला असाल. एक डॉक्टर म्हणून तर बरंच काही घेतलं असेल गाठीशी, ते पुढे जाणारच असाल. पण हा जो 3-3.5 वर्षांचा प्रवास आहे गायनोवेदासोबत, आज मागे वळून पाहतात तेव्हा स्वतः आरती पाटीलला गायनोवेदाने काय दिलंय? आरती पाटीलला गायनोवेदानी आपली एक ओळख दिली आहे. कारण मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं, मला नेहमी वाटायचं की एका क्लिनिकमध्ये बसून मी रात्रंदिवस जरी काम केलं तर मी एका दिवसात 25 पेक्षा जास्त स्त्रियांना मदत करू शकणार नाही. आणि ते स्वप्न की भारताच्याच नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आयुर्वेद स्त्री रोगासाठी पोहोचलाच पाहिजे, कारण आयुर्वेदामध्ये ते पोटेन्शियल आहे, ते कुठंतरी अपुरं राहिलं असतं. तर मला असं वाटतं गायनोवेदानी मला स्वतःची एक ओळख दिलेली आहे. गायनोवेदानी
आयुर्वेदाने माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक माध्यम दिलेलं आहे. आणि रचना विशाल जे माझ्याकडे आले, भेटले आणि आम्ही सगळ्या ज्या गोष्टी सुरू केल्या ते माझं स्वप्न आहे, हे माझं मॅनिफेस्टेशन आहे जे सत्यात उतरलंय. तर तुम्ही असं म्हणू शकता की मी माझं स्वप्न जगतीये. वाह वाह, खूप मोठं वाक्य आहे खरं तर. आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी आल्या की मी माझं स्वप्न जगते. खरं तर तुमच्यामुळे अनेक स्त्रिया त्यांचं स्वप्न जगतायत, त्यांच्या मातृत्वाचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकलायत. आणि तुम्ही जर तिकडे असाल ज्यांचं असं एखादं स्वप्न असेल, सो त्या म्हणतायत की IUI, IVF ह्याच्या आधी हा गायनोवेदाचा एक पर्याय येऊन पहा. आय एम शुअर डॉक्टर आरती आणि त्यांची टीम, रचना त्यांची टीम कुठेतरी तुम्हाला जितकी मदत करू शकतात त्या करतील, बिकॉज त्यांनी अनेक बायकांना केलेली आहे. सो आपण इतकं बोलतोय, गायनोवेदाबद्दल बोलतोय, आयुर्वेदाबद्दल बोलतोय. सो जेव्हा हे येतं तेव्हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ किंवा वजायनल हेल्थ किंवा हे सगळं तर बोलतोय, पण त्या व्यतिरिक्त पण आपल्याला किंवा त्या बायकांना, मैत्रिणींना बरेच इश्यूज आता यायला लागलेत. म्हणजे मी ऐकते तर थायरॉइडचा इश्यू असतो, डायबिटीज आता इथे तिथे ऐकायला मिळत आहे, वेट लॉस तर म्हणजे एव्हरी अदर पर्सन, मी स्वतः त्या प्रोसेसमधून गेले आहे. वेट लॉस करायचं आहे, मग ते तो स्ट्रेस येतो बायकांसाठी, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. हे त्या व्यतिरिक्त बरेच स्किन इश्यूज असतात. सो हे सगळे ना कधी कधी 5वीला पोचल्यात असं म्हटलं जातं बायकांच्या, की ठीक आहे हे आजार ना काय आता 5वीला असंही म्हटलं जातं. पण त्याच्यावर काही उपाय किंवा तुम्ही असा विचार केलाय का की त्याच्यावर अदर दॅन हे सगळं जे सुरू आहे काही करायचं किंवा त्याच्यावर काय आहे का? अगदी चित्राली, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की बायकांना फक्त स्त्रीरोग विषयक समस्या आहेत असं नाही. किती बायकांना पिगमेंटेशन म्हणजे चेहऱ्यावर डाग येतात आणि त्याची समस्या भेडसावत असते. एका स्त्रीसाठी आपला चेहरा खूप महत्वाचा असतो, ती तिची ओळख असते बरोबर. त्याच्यावर जेव्हा पिगमेंटेशन होतं, किंवा किती बायकांना आजकाल थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे, वेट गेनचा प्रॉब्लेम आहे. कुठे ना कुठे या समस्या जरी तिच्या हॉर्मोनल किंवा स्त्रीरोग समस्येविषयी जोडल्या गेल्या तरी सुद्धा डेफिनेटली आयुर्वेदामध्ये या समस्यांवर सुद्धा खूपच चांगले उपाय सांगितले गेलेत आणि अतिशय सुंदर, अतिशय परिणामकारक अशा औषधी सांगितल्या गेल्या. तर आम्ही याच्यामध्ये हरिद्रा नावाची, ज्याला आपण हळद म्हणतो, तर आपल्याला तर सगळ्यांनाच माहिती आहे भारतीयांना की हळद ही पिगमेंटेशनवर किती गुणकारी आहे. पण जेव्हा ही हळद अतिशय प्युअर फॉर्म मध्ये असते आणि ती जेव्हा इंटरनली घेतली जाते आणि जेव्हा बाहेर लावतो तेव्हा फक्त तो तात्पुरता मिळणारा रिझल्ट असतो. पण ही समस्या कुठेतरी रूट पासून म्हणजे मुळापासून सोडवली गेली पाहिजे बरोबर. म्हणूनच आम्ही गायनोवेदामध्ये हरिद्राखंड नावाचं एक औषध अवेलेबल केलेलं आहे, ज्याचा मूळ घटक आहे अतिशय प्युअर फॉर्म मध्ये असणारी हळद, जी ऍब्झॉर्प्शन साठी अतिशय म्हणजे ऍब्झॉर्प्शन अतिशय उत्तम होतं आणि पिगमेंटेशनच्या प्रॉब्लेमवर अतिशय गुणकारी आहे. त्याच पद्धतीने आम्हाला हे सुद्धा लक्षात आलं की बऱ्याच बायकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. तर आयुर्वेदामध्ये कांचनार गुगुलू म्हणून एक अतिशय उत्तम, अगदी हजारो वर्षापासून प्रूव्हन असं औषध सांगितलं गेलंय. पण पुन्हा त्याच्या मूळ जे हर्ब्स आहेत ते प्युअर फॉर्म मध्ये घेतल्यावर ज्या पद्धतीचा त्याचा रिझल्ट येतो ते औषध सुद्धा आम्ही गायनोवेदामध्ये थायरॉइडसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि जेव्हा वेट लॉस आपण म्हणतो तेव्हा तर मी म्हणते 2 मधल्या प्रत्येक एका स्त्रीला वेट लॉस करण्याची इच्छा आहे आणि त्यांना त्याची समस्या होत असते. आणि आपण कितीही म्हटलं ना तरी वेट लॉस साठी फक्त डाएट करून नाही काम होत. त्याच्यासाठी कुठं ना कुठं तरी तुमचं डायजेशन, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणं किंवा काही असे हर्ब्स देणं जे तुमच्या शरीरामधला जो मेद आहे तो नॅचरली वितळवण्यासाठी थोडं मदत करू शकतात. असे काही हर्ब्स, असेच 5000 वर्षापूर्वी मेदोहर गुगुलू नावाचं एक औषध आयुर्वेदाच्या एन्शंट म्हणजे अगदी जुन्या संहितांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. ते औषध अतिशय प्युअर फॉर्म मध्ये गायनोवेदामध्ये अवेलेबल करून दिलंय, ज्याच्या बरोबर जर अगदी व्यवस्थित डाएट लाईफस्टाईल केलं तर अतिशय उत्तम प्रकारे वेट लॉस छान पद्धतीने होऊ शकतो आणि स्त्रियांना शेप मध्ये राहण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे त्याची मदत होऊ शकते. आय एम शुअर व्हेरी अर्ध्या अधिक मैत्रिणी त्याच्याबद्दल विचार करून ते घेणार आहेत, बिकॉज बऱ्याच जणींना वेट लॉस ही समस्या आजकाल आपण खूप ऐकतो. येस बरोबर. आणि त्याच पद्धतीने मला असं वाटतं हॉर्मोनल समस्यांबरोबरच खास करून PCOD बरोबर लोकांना इन्सुलिन रेझिस्टन्सचा खास करून मैत्रिणींना त्रास होत असतो. इतकंच नव्हे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच बायकांना एका
स्पेसिफिक वयानंतर डायबिटीसची समस्या भेडसावायला लागते आणि त्याच्यासाठी 2, 3, 4 औषधं एकत्र घ्यायला लागतात. ही औषधं कायम वाढतच जातात. त्यामुळे बरेचसे इतर प्रॉब्लेम पण होतात, जसं की थकवा जाणवतो, एनर्जी जास्त होत नाही, वारंवार युरिनेशनला जाण्याची समस्या म्हणा, स्किन रिलेटेड म्हणा, तर या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर यासाठी आयुर्वेदामध्ये जे अतिशय उत्तम प्रकारच्या औषधी सांगितल्या गेल्या त्या एकत्र करून करेला जामुन नावाचं एक औषधी सुद्धा गायनोवेदामध्ये अवेलेबल केली आहे, ज्याच्यामुळं ही जी वाढती औषध आहेत डायबिटीसची ती हळूहळू कमी होतात आणि डायबिटीस हळूहळू कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि हे जे डायबिटीसचे साईड इफेक्ट खास करून होत असतात, जसं की एनर्जी लेवल कमी होते, वारंवार बाथरूमला जाण्याचा त्रास होतो, या सगळ्या गोष्टी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे आटोक्यात येतात. वाह वाह. सो येस, जसं आपण म्हणतोय की गायनोवेदा हे फक्त एकाच चौकटीत न राहता ती चौकट आता मोठी होते हळूहळू. मैत्रिणींसाठी अजून काय देऊ शकतो हे सगळं त्यात होतंय, ते खरंच हे खूप कौतुकास्पद आहे. सो हे सगळं तर आहेत, म्हणजे तुम्ही म्हटलात की हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, त्याशिवाय गायनोवेदा एवढं काय काय करताय फॉर व्हेरियस अदर टॉपिक्स, म्हणजे थायरॉइड असेल, हे असेल बरंच. पण आता गेले काही दिवस ना मी सुद्धा वाचते, ऐकते, मेनोपॉज हा जो विषय आहे तो आत्ता खूप वोकल झालाय, तो आत्ता आपण बोलायला लागलोय. पण त्याच्याबरोबर म्हणजे लोकांना मेनोपॉज काय माहितीये तर बघ, एका पॉइंटला येऊन माझे पिरियड्स थांबणार असा मेनोपॉज. पण त्याच्यासोबत जे हॉर्मोनल चेंजेस बॉडीमध्ये होतात ते अनेक मैत्रिणींना माहितीच नसतात. त्याच्याबद्दल गायनोवेदा काही करणार आहे, काही प्लॅन्स आहेत? तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलं चित्राली. मेनोपॉज जेव्हा पिरियड पूर्ण बंद होतात, म्हणजे कायमचे बंद होतात, तो हा कालावधी असतो आणि भारतामध्ये तो 40 नंतर कधीही येऊ शकतो, बरोबर. आणि हा तो काळ आहे चित्राली जेव्हा एका स्त्रीला सगळ्यात जास्त सपोर्टची गरज असते. पूर्ण आपलं आयुष्य ती आपल्या परिवार, नवरा, मुलं यांच्या सगळ्या हेल्थवर फोकस करते आणि या सगळ्यात कुठंतरी तिची हेल्थ मागे राहते आणि ह्या सगळ्याचे परिणाम जे दिसतात ना त्याबरोबर याच वयात दिसतात. आणि म्हणूनच तिला मानसिक आणि शारीरिक दोन्ही आधाराची गरज असते. कारण पिरियड जेव्हा बंद होतात ना तेव्हा रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्सचा जो एक सपोर्ट तिच्या हेल्थला आणि तिच्या ओव्हरऑल सायकोलॉजीला असतो तो एकदम निघून जातो आणि त्यामुळे खूप सारी लक्षणं दिसू लागतात. जसं की तिला एकटं वाटू लागतं, डिप्रेस्ड वाटू लागतं, कधी कधी रडावंसं पण वाटतं, खूप गरम व्हायला लागतं, घाम आल्यासारखं वाटतो, रात्री झोप चांगली येत नाही, ह्या सगळ्या समस्या होतात. एनर्जी लेवल किंवा स्किन आणि हेअरवर परिणाम होणं, जाडी वाढणं, असे बरेच प्रकारची लक्षणं दिसू शकतात. पण आजकाल बायकांना हे माहीतच नसतं की हे का होतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या गोष्टीसाठी चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि आपण ती घ्यायला हवी, आपण त्या गोष्टीबद्दल बोलायला हवं. हीच माहिती ऍक्च्युली बायकांना नसते, याबद्दल खूप कमी बोललं जातं. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता थोडं थोडं बोललं जाऊ लागलंय. तर या समस्येसाठी आयुर्वेदामध्ये म्हणजे खास करून मेनोपॉजल ट्रान्झिशन अतिशय हेल्दी पद्धतीने व्हावं. कारण शेवटी मेनोपॉज ही एक नॅचरल घटना आहे, तो काही आजार नव्हे. पण त्या मेनोपॉजल ट्रान्झिशन मधून जाताना एका स्त्रीचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून जे काही हर्ब सांगितले त्याच्यासाठी आम्ही गायनोवेदामध्ये मेनोपॉजल सपोर्ट नावाचं एक औषध ऑलरेडी लॉन्च केलेलं आहे. येस, ज्याच्यामुळे बायकांना हे मेनोपॉजच्या दरम्यान होणारे त्रास आहेत ना ते होणार नाही आणि त्यांचं हे ट्रान्झिशन अतिशय सुखकर होईल. त्यांना जाणवणार सुद्धा नाही की मेनोपॉज कधी झाला. अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच बायकांना मेनोपॉजसाठी हॉर्मोन्स ऑफर केले जातात, बरोबर. हे अतिशय नॅचरल प्रकारचं औषध असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीची भीती अजिबात बाळगण्याची गरज नाही. हे अतिशय आयुर्वेदिक नॅचरल हर्बल औषध आहे ज्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर अतिशय उत्तम प्रकारे होतो आणि त्यांना कळत सुद्धा नाही की कधी पिरियड गेले, त्याच्या कुठल्याही समस्या त्यांना जाणवत नाहीत. सो गायनोवेदा माझा आता फेवरेट ब्रँड बनत चाललाय खरं तर. म्हणजे मी इथे आले होते तेव्हा मी बरेच प्रश्न घेऊन आले होते की जे व्हिडिओज दिसतात ते खरे आहेत की नाही, ते फेक तर नाहीयेत, इतके कसे टेस्टिमोनियल्स असू शकतात, इतकं कसं सगळं पॉझिटिव्ह होऊ शकतं. पण मी इथे आल्यानंतर माझा दृष्टिकोन खरंच बदललाय. कारण काय, खरंच ज्या पद्धतीने बायकांसाठी किंवा सगळ्या स्त्रियांसाठी गायनोवेदा काम करते ते खूप कमेंडेबल आहे, ते खूप कौतुकास्पद आहे आणि असंच काही काही छान छान गोष्टी आणत राहा असं मला वाटतंय. आणि गायनोवेदाचा कलर पिंक आहे त्यामुळे आमच्याशी तो जास्त रिलेट करतो मज्जा पिंकशी. सो येस डॉक्टर, हे असं सगळं घडत राहावं तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी. त्याचसोबत मला असं कळलंय की तुम्हाला आता लायसन्स आणि अप्रुव्हल हे सगळं सुद्धा व्हायला लागलंय. सो गायनोवेदाचं एक स्टेप
वरती गेलाय असं म्हणता येईल? अगदी 100%. म्हणजे उदाहरणार्थ कितीतरी वेळा आयुष मिनिस्ट्री जे की आयुर्वेदाला खूप सपोर्टिव्ह आहे, आपण बघतो त्यांच्याकडनं खूप सगळा सपोर्ट मिळतोय. त्याच्यामध्ये आम्हाला ज्या पूर्वी कधी अडचणी येत होत्या, कारण आपल्याला माहिती की आयुर्वेदिक औषध बनवायचं म्हणजे क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीत गायनोवेदा अतिशय पहिल्यापासून म्हणजे पर्टिक्युलर आहे. एका औषधावर मिनिमम 25 वेगळ्या प्रकारच्या तपासण्या टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्ट जेव्हा अप्रूव्ड होतात तेव्हाच ते मेडिसिन गायनोवेदामध्ये येऊ शकतं. अगदी सुरुवातीपासून सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की एखादा हर्ब चूज करण्यापासून त्या हर्बवर पण एक 25 प्रकारच्या तपासण्या होतात आणि ते मेडिसिन तयार होताना त्याच्यावर 25 प्रकारच्या, आणि ते तयार झाल्यानंतर सुद्धा मी म्हणते टोटल शेकडोपेक्षा सुद्धा जास्त तपासण्या होऊनच औषध ते गायनोवेदामध्ये येतं. इतकंच नव्हे तर रेग्युलेटरीमध्ये जसं की आयुष मिनिस्ट्रीच्या सुद्धा काही रेग्युलेशन्स आहेत की ही औषधं कशी बनवली जावी, ज्याच्यासाठी आपण म्हणतो GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ते सगळे फॉलो केले जातात. किंवा आयुषचं जे एक अप्रुव्हल मिळाल्याशिवाय ते औषध बनलंच जाऊ शकत नाही, ते सगळे अप्रुव्हल्स घेतलेले असतात. इतकंच नव्हे तर आयुषमध्ये रजिस्टर्ड काही क्लिनिकल ट्रायल्स आहेत की ज्या की म्हणजे जे आपल्याला क्लिअरली सांगू शकतात. तुम्ही ज्या पद्धतीने विचारलं की किती डोसेज किती वेळात कसं बरं होतं असं म्हणा, त्याचं एक प्रमाणपत्रच म्हणा हवं तर, त्या सगळ्या गोष्टी किंवा विविध इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले पेपर्स, या सगळ्यामुळे डेफिनेटली एक, आणि आयुष मिनिस्ट्रीचा सपोर्ट, त्या पद्धतीने म्हणाल तर डेफिनेटली गायनोवेदाला सगळ्यांचं प्रेम आणि सपोर्ट मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. नक्कीच. आणि हे सगळे गुड विशेस आहेत खरं तर. या सगळ्यांचे कुठे ना कुठे आशीर्वाद घेऊन तुम्ही पुढे जातायत आणि अनेक कुटुंबाची, अनेक फक्त मूल होणं हेच नाही, त्याच्याशी जोडलेली सगळी स्वप्न किंवा स्त्री रोगाशी जोडलेली विविध स्वप्न, PCOD, PCOS, वाईट डिस्चार्ज, वजायनल हेल्थ, हे सगळं तुम्ही खूप सोयीस्कर पद्धतीने मांडताय. त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय आमच्यासारख्या सगळ्या मैत्रिणींना ज्यांना बोलता येत नसेल किंवा कुठे बोलायचं हे माहिती नसेल. सो मी तर म्हणेन की खरंच थँक्यू या सगळ्यांच्या बिहाफवरती मी तुम्हाला म्हणते, कारण काय मज्जा पिंकच्या आपल्या सगळ्या मैत्रिणी कायम अशा गोष्टी शोधत असतात, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते घेऊन येत असतात. सो त्यांच्या वतीने सुद्धा डॉक्टर आरती थँक्यू सो मच. असंच छान छान काम करत राहा, असंच काही नाही काही मस्त मस्त करत राहा स्त्रियांसाठी, बायकांसाठी, मैत्रिणींसाठी, आणि आय एम शुअर या जर्नीमध्ये पुन्हा पुन्हा भेटत राहू, पुन्हा छान छान काहीतरी करत राहू. त्यांचे सुद्धा बरेच प्रश्न असणार आहेत, ते प्रश्न घेऊन पुढच्या वेळेला जर मी डॉक्टर आरतीना भेटीन तुमचे सगळे प्रश्न मी त्यांच्याकडे मांडीन, हेही सुद्धा मी सांगते. सो डॉक्टर आरती थँक्यू सो 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 मच. असंच मस्त मस्त काम करत राहा. थँक्यू. पुन्हा भेटू. थँक्यू चित्राली. आणि सगळ्या मज्जा पिंकच्या मैत्रिणींना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आपल्या तब्येतीची खूप काळजी घ्या आणि मी गायनोवेदा आणि आयुर्वेद कायम तुमच्या बरोबर राहील.